नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे भुगीची भाजी। त्यासाठी आपण साहित्य बघा काय काय घेतले। वांगी, शेवग्याची शेंग, गरगाट्याची भाजी, कांद्याची भाजी, परत आपण एक गाजर चिरून घेतले या, परत हिरवा वाटाणा, पावट्याच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचं दाणं, परत पापडी घेतल्या, परत एक पेरू घेतलाय, परत वाटण आपण खोबरं, लसूण आणि आलं आपण बारीक केलं या, परत शेंगदाणे घेतले या, तीळ थोडं घेतले, कांदा घेतला, आता आपण 2 पळी तेल टाकले, परत 1 चमचा आपण मोहरी टाकली, 1 चमचा जिरं टाकलं, लसूण आणि कांदा आपण चांगला फ्राय करून घ्यायचा। नंतर आपण हे वाटण केले या, खोबरं, लसूण आणि अद्रक घालून ते आपण आता त्यात टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। आपण एक चटणी टाकल्या, परत आपण भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या स्वच्छ घेऊन आपण आता टाकून मिक्स करून घ्यायचं चांगल्या। परत वांग आपण टाकले, शेवग्याची शेंग टाकल्या, चांगलं मिक्स करून घ्यायचं। परत आपण गरगाट्याची भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतल्या, आपण ते पण टाकायची, आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण गरम पाणी ठेवलेलं होतं ते आपण गरम पाणी घालायचं, परत चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं तीळ टाकायचं, आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा ही आपली भाजी कशी तयार व्हायला लागल्या, तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया। आपण बाजरीची भाकरी बनवणार आहे, त्यासाठी आपण चांगलं पीठ मळून घ्यायचं। आपण चांगलं मळून घ्यायचं, आता आपण एक भाकरी बनवूया। आपण तीळ लावून भाकरी बनवायची। ही आपली बाजरीची तीळ लावून भाकरी तयार झाली आहे बघा, अशी बनवायची। ही आपली तयार झाली तीळ लावून भाकरी बाजरीची। आपण आता आपलं भुगीचं कालवण पण आपलं तयार झालेलं आहे। बघा हे आपलं भुगीचं ताट तयार झालेलं आहे। आवडलं असलं तर लाईक